शिवसेनेला मुंबई कशी मिळाली तुम्हाला माहितीये का? स्थापनेनंतर अवघ्या 2 वर्षांच्या शिवसेनेनं मुंबईत काँग्रेसच्या साम्राज्याला कसा घाम फोडला होता? गोष्ट आहे 1968च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची। सुरुवातीला अनेकांना वाटायचं शिवसेना म्हणजे फक्त गुंडगिरी आणि त्यांनी शिवसेनेला फारसं गांभीर्यानं घेतलं नव्हतं। पण त्यांना बाळासाहेबांच्या रणनीतीचा अंदाज नव्हता। हटाव लुंगीच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मराठी तरुण मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे आणि बाळासाहेबांकडे एका हिरोसारखे आकर्षित झाले होते। पण बाळासाहेबांचे विजन याहून मोठे होते। निवडणुकीच्या उंबरठ्यावर 20 फेब्रुवारी 1968ला बाळासाहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचे निवेदन दिले। त्यांनी स्पष्ट केले की हिंसाचार आणि राष्ट्रीय मालमत्तेचे विध्वंसन या शिवसेना कधीही पाठिंबा देणार नाही। त्यांच्या या राष्ट्रवादी भूमिकेनं विरोधकांची तोंडे बंद केली। निवडणुकीसाठी शिवसेनेनं वचननामा प्रसिद्ध केला, ज्याची घोषणा होती स्वच्छ व चोख कारभारासाठी शिवसेनेला निवडून द्या। आता मास्टर स्ट्रोक पहा। दक्षिण भारतीयांचा रोष असलेल्या शिवसेनेनं याच वेळी गुजराती समाजाची मनधरणी केली आणि गुजराती बांधवांचा एक मोठा गट शिवसेनेकडे आकृष्ट झाला। या व्यतिरिक्त शिवसेनेनं प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली, ज्यामुळे निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली। महिलांना आता रस्त्यावर सुरक्षित वाटू लागलं होतं आणि छेडखानी करणाऱ्यांना शिवसेनेचा धाक वाटू लागला होता। आणि मग आला मार्च 1968। या निवडणुकीत शिवसेनेनं 140 पैकी 84 जागा लढवल्या। निकाल काय लागला? शिवसेनेचे तब्बल 42 नगरसेवक निवडून आले। एका झटक्यात काँग्रेसला मोठा हादरा बसला आणि काँग्रेसच्या अजगरी विळख्यातून महानगरपालिका सैल झाली। एका नव्या संघटनेनं एवढ्या मोठ्या संख्येनं प्रतिनिधी पाठवणं ही खरोखरच एक अलौकिक घटना होती आणि इथूनच सुरुवात झाली ती मुंबईवरच्या शिवसेनेच्या वर्चस्वाच। बाळासाहेबांची ही रणनीती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अभ्यासू व्हिडिओजसाठी बाळासाहेब आर्मीला आत्ताच फॉलो करा। जय महाराष्ट्र।